नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका. कारण महाराष्ट्रात अनेक अतिप्राचीन आणि ऐतिहासिक अशी मंदिरं आहेत आणि त्याचं पुनरुज्जीवन कधी होणार हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो आणि या पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांच्या जीर्णोद्धाराकडे दुर्लक्ष झाल्यानं अनेक मंदिरांची पडझड झाली आहे. राज्यातल्या प्राचीन मंदिरांचं पुनरुज्जीवन करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत जाहीर केलं होतं. पण मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रत्यक्षात येईल का आणि खरंच मंदिरांचा जीर्णोद्धार होऊन ती सुस्थितीत येतील का यावर आज आमची वृत्तमालिका आहे आणि राज्यभरातल्या काही मंदिरांचा आढावा देखील आम्ही या संदर्भात घेणार आहोत. प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार होणं आणि त्यांचं जतन करणं, संवर्धन करणं निश्चितच गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली घोषणा केली होती. महाराष्ट्रभर अशी किती मंदिरं आहेत आणि त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी कशा रीतीनं काम करण्याची गरज आहे या सगळ्याविषयी आज आपण बोलतोय. पण सरकारचा यामागचा मास्टर प्लॅन काय आहे आणि खरंच मंदिरांचा कायापालट होणार का हा देखील एक प्रश्न असणार आहे. कारण त्याचा जीर्णोद्धार होताना, त्याचं संवर्धन होताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. महाराष्ट्रातली प्राचीन मंदिरं ही टप्प्याटप्प्याने त्याच्यात मला वाटतं आपणही सूचना करा की कोणतं मंदिर घ्यायला पाहिजे. आपण सगळे मिळून आपला हा जो काही सांस्कृतिक ठेवा आहे, जो साधू संतांनी निर्माण करून दिलेला आहे, अनेक काळापासून तो चालत आलेला आहे, त्या ठेव्याचं जतन आणि हे वैभव हे जपणं आणि वाढवणं याच्यासाठी मी आपल्या सुद्धा सहकार्याची अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. आणि येस, आणि याच्यावरनं कळेल की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. धार्मिक, आध्यात्मिक आणि पौराणिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे आणि पुराणातल्या अनेक आख्यायिकांचा आगार असलेल्या नाशिक नगरीला मंदिरांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. गोदा तीरावरची पुरातन मंदिरं ही भाविकांची श्रद्धास्थान आहेत. लॉकडाऊनमुळे बंद असलेली मंदिरं पुन्हा उघडावीत ही मागणी जोर पकडत असली तरी या मंदिरांची झालेली दुरावस्था फारच धक्कादायक आहे. आपण बघतोय मंदिरांचा खरंच कायापालट होणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्याला माहिती आहे की राज्यभरात अशी अनेक मंदिरं आहेत, ऐतिहासिक वारसा असलेली मंदिरं आहेत आणि प्राचीन मंदिरांचा आता जीर्णोद्धार होण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा देखील केली आहे. काही ठिकाणी मंदिरांना वेलींचा वेढा पडला आणि त्याची दुरुस्ती पुन्हा न झाल्यामुळे या मंदिरांचं नुकसान होत आहे. पण आता मंदिरांना नवीन झळाळी मिळणार का हाच खरा प्रश्न आहे. आणि नंतर आपण या बातमीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत. संजय राऊत काय बोलतात आपण थेट जाऊयात. प्रकाश आंबेडकर यांचं एक विधान फार महत्त्वाचं आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. विरोधी पक्षांना राजकीय विषय केलेला आहे, त्यात न्यायालयानं पडू नये आणि ते योग्य आहे. जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचं आहे. आता हे मिठागरवाले आले कुठून? कोर्ट हल्ली कशातही पडत आहे, कशात? म्हणजे खालच्या कोर्टाला डावलून वरचं कोर्ट जामीन देतं एका खुनी माणसाला, किंवा कोणाचं बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात जर सरकारने कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवतं. या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये असं कधी आम्ही पाहिलेलं नव्हतं. हे जे आहे कांजूरची जागा, येथे काय कोणी राजकारणी स्वतःचे बंगले बांधणार नाही आहेत का फार्म हाऊस बांधणार नाही आहेत. हे मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा हा विषय आहे. आणि त्याच्यावरती अशा प्रकारे जर निर्णय आला असेल तर दुर्दैव आहे. आणि हीच जमीन आहे, ह्याच्यावर आधीचं सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्पामध्ये हाऊसिंग प्रोजेक्ट बांधणार होते ना. हीच जमीन म्हणजे जमीन सरकारचीच आहे ना. तेव्हा तर ते प्रोजेक्ट मला माहिती आहे काय होतं, त्या मी इथेच राहतो. फक्त अशा प्रकारच्या प्रकल्पांना विलंब करायचा, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा, लोकांच्या अडचणीत वाढ करायची, सरकारला बदनाम करायचं, या माध्यमातून
याच्यामुळे नुकसान महाराष्ट्राचं होत आहे. जनतेवरती आर्थिक बोजा पडतो. ज्या गोष्टीत न्यायालयानं पडायला पाहिजे किंवा न्याय दिला पाहिजे अशी असंख्य लाखो प्रकरणं देशामध्ये पडलेली आहेत. तिथे लोक तारीख पे तारीख करून झिजत आहेत. पंजाबमधला शेतकरी आत्महत्या करायला लागला. काल एका संतानं आत्महत्या केली. खरं म्हणजे सरकारनं, केंद्राच्या आणि न्यायालयानं अशा विषयात लक्ष घातलं पाहिजे. केंद्र सरकारला निर्देश दिले पाहिजेत. पण महाराष्ट्रात सरकार BJPचं नसल्यामुळे अशा प्रकारचे निर्णय येत आहेत का, अशा लोकांच्या मनात शंका येऊ लागली. सर, काल फडणवीस म्हणाले की हे सगळं अहंकारातून होते आणि आता तरी निर्णय मागे घेतला तर आम्ही अजिबात टीका टिप्पणी घेतल्यावर करणार नाही. अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावं लागेल. आरेचं जंगल वाचवणं, आरेमधलं निसर्ग प्राणी वाचवणं, ह्याच कुठला अहंकार आहे? तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा तर केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. वाघ वाचवा, जंगल वाचवा, पक्षी वाचवा, नद्या वाचवा, हा केंद्राचा कार्यक्रम आहे. हा मोदी सरकारचा कार्यक्रम आहे. पण ठीक आहे, मला असं वाटतं की ही लढाई चालूच राहील. महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुःख मी समजू शकतो राजकारणामध्ये. पण अशा प्रकारे केंद्राच्या अखत्यारीतल्या यंत्रणा हाताशी पकडून महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नाही. सर, हिंदी में जानना चाहिए कारशेड को लेकर जिस तरह से फैसला आया है, इस पर आपकी क्या प्रतिक्रिया है? देखिए, जिस तरह का फैसला आया है, हमेशा एक बात तो हम बोलते हैं कि जब भी कोई निर्णय आता है न्यायालय का तो हम सर झुका के उसका आदर करते हैं. लेकिन न्यायालय ने जिस प्रकार का निर्णय दिया है वो अगर आप देखें तो ज़मीन महाराष्ट्र का सरकार का प्रोजेक्ट है जो जनता के लिए बन रहा है. आधे से ज़्यादा पूरा हो गया है. सिर्फ कारशेड का स्थानांतरण है अरे जंगल से यहाँ, उसके लिए भी वैलिड रीज़न है कि हम जंगल बचाना चाहते हैं, हम पर्यावरण का रक्षा करना चाहते हैं. इसके बावजूद यहाँ का अपोजिशन काम में जिस तरह से अड़चनें पैदा कर रही है वो महाराष्ट्र के हित में नहीं है, जनता के हित में नहीं है. न्यायालय को भी समझना चाहिए था यही ज़मीन कांजूर मार्ग की जो खाली पड़ी है उसके ऊपर पहले वाली सरकार बीजेपी की, मुख्यमंत्री उनके थे, वहाँ पुलिस का हाउसिंग और जो गरीब लोग हैं उनके लिए हाउसिंग प्रोजेक्ट बनाना चाहती थी. उसका मतलब है सरकार यहाँ अपना काम कर सकती थी. लेकिन अचानक से जो हुआ है उसका लगता है कि कोई साजिश है, कोई षड्यंत्र है बड़ा, कि महाराष्ट्र सरकार को कोई भी काम जनता के हित का या विकास का ठीक से हम करने नहीं देंगे. फिर हम ईडी का इस्तेमाल करेंगे, हम CBI करेंगे, हम जुडिशरी का गलत इस्तेमाल करेंगे. ये ज़्यादा दिन तक नहीं चलेगा. ये पब्लिक है, सब जानती है और सब देखती है. सर, फडणवीस सौनिक कमी है, त्याचा अहवालाचा का नुकसान जो है सरकार ने किया है. मुझे नहीं लगता है पूरी लड़ाई है, ईगो की लड़ाई हमारी नहीं है. ईगो की लड़ाई करने की ज़रूरत भी नहीं. मुंबई में अगर कोई इस प्रकार का प्रोजेक्ट बनता है और ज़मीन खाली है और ज़मीन सरकार की है तो उसके ऊपर इस प्रकार का प्रोजेक्ट करने का पूरा अधिकार महाराष्ट्र की सरकार को है. और कोई भी गैरकानूनी काम सरकार नाही करेल. सर, सौनिक कमिटीचा अहवालाचा सातत्यानं संदर्भ दिला जातोय की त्या कमिटीने देखील आरे इथंच कारशेड व्हावं अशी शिफारस केल्याचं फडणवीस यांनी देखील विधानसभेत ठीक सांगितलं. है, त्या संदर्भात सरकार उत्तर दे. त्या तांत्रिक बाबी है. सर, इसको लेकर क्या जो है आघाड़ी सरकार जाएगी ऊपरी अदालत में? क्योंकि मैं देखिए सरकार के बारे में मैं क्या बोल सकता हूँ, सरकार तय करेगी. सरकार के पास इतनी बड़ी यंत्रणा है, एडवोकेट जनरल है, लॉ डिपार्टमेंट है,
सब कुछ है वो सरकार तय करेगी। कल ये भी बात सामने आई थी कि सर गोयल जी ने एक लेटर लिखा था सॉल्ट कमीशन को कि ये जमीन जो है काम करने के लिए जो है महाराष्ट्र सरकार को हस्तांतरित की जाए, और अब जो है इस तरह का रोड़ा अटकाया जा रहा है। रोड़ा इसलिए अटका रहा है कि सरकार अब उनकी नहीं है। अगर उनकी सरकार हो जाती तो समुद्र में भी हो या आकाश में भी कोई प्रोजेक्ट बनाती सरकार तो उनको दे देती। तर शेतकऱ्यांच्या विषयीचा प्रश्न आहे. काल एका शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे. 3 आठवडे झाले ठोस निर्णय नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलन उग्र करण्याची नाही, ठोस निर्णय फक्त मेट्रो प्रकल्पातच होऊ शकतात. जे ठोस निर्णय जे आपण म्हणताय हे कांजूरचा मेट्रो प्रकल्प किंवा अन्य काही प्रकल्प महाराष्ट्रात होणार असतील तर ते थांबवण्यासंदर्भात ताबडतोब ठोस निर्णय होऊ शकतात. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या तिकडे होत आहेत, मरण पावत आहेत, अपघात होत आहेत. त्या संदर्भात कोणी ठोस निर्णय घेणार नाही, चर्चाही करायला तयार नाही कोणी त्यांच्याशी. काल ज्या एका संताने आत्महत्या केली आहे शीख समाजाच्या, त्यानंतर सुद्धा सरकार जागं झालेलं नाही आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या सरकारच्या केंद्राच्या काळामध्ये हजारो लाखो शेतकरी तिथे तडफडत आहेत सीमेवर. त्यांची दखल घेतली जात नसेल तर या सरकारला शेतकऱ्यांवरती बोलण्याचा अधिकार नाही. सर हिंदीमध्ये सर सेम किसान वाला सर इम्पॉर्टंट. रिक्त जमिनीवर बांधकाम करण्याचा अधिकार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. आपल्याला माहिती आहे कालच हायकोर्टानं आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारला दणका दिला होता, पण सौमिक समितीच्या मुद्द्यावर जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र त्यांनी मौन बाळगलेलं होतं आणि त्यावर मात्र सरकार उत्तर देईल अशी प्रतिक्रिया आता संजय राऊत यांनी दिलेली आहे. पण त्याचबरोबर इतर महत्त्वाचे प्रश्न जेव्हा इतर खटले प्रलंबित आहेत तेव्हा अशा गोष्टींमध्ये न्यायालय पडतंय अशा पद्धतीचं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. पण त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं याच्यावरून रणकंदन सुरू आहे की इगो म्हणजे अहंकाराच्या मुद्द्यावरून हा सगळा महत्वाकांक्षा किंवा या सगळ्या मुद्द्यावरून सतत प्रकल्प इकडे तिकडे हलवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. खास करून कारशेड विषयी आपण सध्या बोलतोय, पण ही आमची इगोची लढाई नाही असं आता संजय राऊत यांचं म्हणणं आहे. आपण बघतोय विविध प्रश्नांवर त्यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आल्या होत्या तेव्हा संजय राऊत यांनी दिलेली ही उत्तरं आहेत. कालच आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडी सरकारला हायकोर्टानं दणका दिलेला होता आणि याविषयीची सविस्तर चर्चा परवा देखील सभागृहात झाली होती. हिवाळी अधिवेशन झालं 2 दिवसांचं, तेव्हा देखील हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि यामध्ये काय खाचखळगे जाणवू शकतात याविषयी देवेंद्र फडणवीस असतील आणि भाजपच्या इतरही नेत्यांनी याची प्रक्रिया समजावून सांगितली होती. आणि याच आपल्याला माहिती आहे की हाच मुद्दा काल हायकोर्टामध्ये ज्या राज्य सरकारला याबद्दलची बाजू मांडायची होती तेव्हा हायकोर्टानं हा दणका दिला होता. अशी न्यायव्यवस्था पाहिलेली नाही अशी देखील प्रतिक्रिया आता संजय राऊतांनी दिला आणि हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे अशा रीतीची प्रतिक्रिया, अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य आता संजय राऊत यांनी केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की आधी प्रलंबित खटल्यांकडे लक्ष द्या अशी देखील टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. कोर्टानं यामध्ये पडू नये, रिक्त म्हणजे मोकळ्या जागांवर बांधकाम करण्याचा अधिकार आहे असं देखील संजय राऊत यांनी आपली म्हणजे शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय. पण ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे सौनिक समितीनं देखील याआधी जो अहवाल दिलेला होता त्यावर मात्र प्रश्न जेव्हा विचारण्यात आला त्याबद्दल मात्र त्यांनी मौन बाळगणंच पसंत केलेलं आणि याविषयीचं उत्तर सरकार देईल अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अतुल भातखळकरांकडे आपण थेट प्रतिक्रिया करण्यासाठी जातोय. अतुलजी, आपण बघतोय संजय राऊत यांनी केलेलं हे वादग्रस्त वक्तव्य, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, हे स्वाभाविक आहे, कारण या सरकारचं वर्षभरातलं वैशिष्ट्य हे आहे की सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल किंवा अन्य न्यायालय असतील, हे वारंवार या सरकारला थपडा मारतं. मग ते अर्णब गोस्वामींचं प्रकरण असेल, कंगना राणावतचं प्रकरण असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्टवर किंवा अन्य लोकांवर हुकुमशाही प्रवृत्तीतून दाखल केलेले खटले असतील. आणि त्यामुळे याच्यात कोर्टाने पडू नये हे संजय राऊतांनी म्हणणं अत्यंत त्यांच्या स्वभावाला लक्षात घेता स्वाभाविक आहे. पण जसं परवा विधानसभेत सांगितलं गेलं आमच्याकडनं, राज्य कायद्याचं आहे, राज्य मुख्यमंत्र्यांचं नसतं. कायद्याचं राज्य चालवण्याकरता ते भले जनतेच्या सहमतीने खुर्चीवर बसलेले नाहीयेत, ते जनतेचा विश्वासघात करून खुर्चीवर बसले, तरी सुद्धा कायद्याचं राज्य आहे आणि ते चालवण्याकरता तिथे ते बसलेले आहेत. त्यामुळे सामन्याच्या अग्रलेख लिहिण्याइतकं वागणं सोपं नसतं हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. अतुलजी, पण एकीकडे आपण बघतोय की न्याय प्रक्रियेवर किंवा न्यायालय जो निर्णय देतो त्याच्यावर टीका किंवा आपण प्रतिक्रिया न देण्याचा एक प्रघात आहे आणि तो मात्र इथे मोडलेला दिसतोय. त्यांच्या निर्णयावर म्हणजे कोर्टानं दिलेल्या या महत्वाच्या निर्णयावर त्यांनी एकीकडे टीका केली आहे. नाही, म्हणून म्हटलं की संजय राऊत
हे गेले वर्षभर आणि विशेषतः हे सरकार स्थापन झाल्यापासून बेताल वक्तव्य करण्याच्या बाबतीत प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्याच्यामुळे रोज उठल्यावर मी जे बोलीन त्याची बातमी झाली पाहिजे एवढंच त्यांचं उद्दिष्ट असतं आणि त्यामुळे कोर्टावर टीका करू शकतात, ते प्रधानमंत्र्यांवर रोज टीका करतात. काल राहुल गांधींना त्यांनी समर्थन दिलं, राहुल गांधी फार मोठे नेते, त्यामुळे संजय राऊतांच्या वक्तव्यांकडे काही फार गांभीर्याने घ्यायची आवश्यकता आहे असं मला काही वाटतं. अतुलजी, आणि त्याच वेळेला जेव्हा सौनिक समितीच्या अहवालाबद्दल जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता तेव्हा मात्र त्यांनी म्हटलंय की तो निर्णय म्हणजे त्यावर त्यांनी एकतर उत्तर देणं टाळलं आणि त्यांनी असं म्हटलंय की याचं उत्तर सरकार देईल. या सरकारचं आणि या शिवसेनेचं हे वैशिष्ट्यच आहे की ते उत्तरच देत नाहीत. आम्हाला भाषण करू दिलं नाही सभागृहात त्यांनी आणि त्याच्यामुळे सौनिक समितीच्या रिपोर्टवर सरकार बोलणार, मग हायकोर्टाचे निर्णय हे कशाला बोलतायत. आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे संजय राऊत हे काही सिरियसली घ्यावे असे ग्रहस्थ नाही आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले, त्यामुळे बेताल वक्तव्य त्यांनी करत राहावी. बाकी त्याच्या पलीकडे त्याला की मी काही फार व्हॅल्यू देतोय अशातला भाग. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर आपण आता अतुल भटकळकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि बेताल विधानांसाठी राऊत प्रसिद्ध आहेत अशा शब्दात त्यांनी देखील टीका केली. आपल्याला माहिती मेट्रो कारशेडचा मुद्दा गाजतोय गेल्या काही दिवसांपासून आणि काल त्यामध्ये हायकोर्टानं चपराक दिलेली आहे सरकारला आणि इगोमुळे हा प्रकल्प रखडवू नका, मुंबईकरांचे हाल करू नका हा मुद्दा उपस्थित झालेला होता. विरोधकांनी देखील शस्त्र पारजून अक्षरशः त्यांच्यावर विधानसभेत देखील टीका केली होती की या सगळ्यामध्ये कोट्यवधींचं नुकसान होतं आणि जे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर खरं तर मुंबईकरांसाठी खूप गरजेचं आहे, पर्यायी वाहतूक व्यवस्था ज्याच्यामुळे प्रलंबित काळासाठी आणि ज्याच्यामुळे सातत्यानं कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, जितकी ही प्रोसेस डिले होईल त्या सगळ्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यावरून सध्या वाद सुरू आहेत. आणि ही आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि यानंतर आपण येणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेकडे आणि त्यासाठी आपण थेट जाणार आहोत मंदिराचं पुनरुज्जीवन होणं किती गरजेचं आहे, सरकारनं घेतलेला निर्णय कितपत त्याची अंमलबजावणी होऊ शकते, सत्य परिस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी आपण जातोय नाशिकमध्ये. कारण धार्मिक, आध्यात्मिक आणि पौराणिक नगरी अशी नाशिकची ओळख आहे आणि तिथेच थेट जातोय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नाशिक म्हटलं की खरं तर मंदिरं अशी एक व्याख्या आपण म्हणू शकतोय, समीकरण म्हणू शकतं. आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांनी तर म्हटलंय की खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये अशी किती मंदिरं आहेत आणि त्यांची सद्यस्थिती याविषयी विस्तारानं सांगाल? नक्कीच रेणुका, आपल्याला माहिती की यंत्रनगरी, तंत्रनगरी, मंत्रनगरी म्हणून अनेक वेगवेगळ्या कारणांनी खरं तर नाशिक नगरीची ओळख म्हणजे नाशिक या भूमीचं नावच नाशिक हे का पडलं तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला थेट रामायणात जावं लागेल. जी आख्यायिकी शूर्पणखेचं कापलेलं नाक किंवा तिची कापलेली नासिका ज्या भूमीवर पडली त्या भूमीचं त्या नासिकेवरनं अपभ्रंश हे नाशिक नाव झालं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून तर ही ओळख. पुरातन मंदिरांचं शहर नाशिक शहरामध्ये जवळपास 400 मंदिरं आहेत आणि यातली जवळपास जर का म्हटली तर गोदा तीरावरची सगळीच मंदिरं ही पुरातन मानली जातात. पण त्या पुरातन मंदिरांची दुरावस्था ही खरोखर बघवली जात नाही. सरकारी अनास्था कशी असते याचं एक उत्कृष्ट उदाहरण दाखवतो. आता आपण आहोत नाशिकचं पुरातन मंदिर, शके 1678 सन 1776 मध्ये निर्माण झालेलं काळ्या दगडातलं हे आहे सुंदर नारायण मंदिर. या सुंदर नारायण मंदिर म्हणजे की काळ्या पाषाणात तयार झालेल्या या चिरा, चुना, शिसव, नवसागर यांचा वापर करून अत्यंत उत्कृष्ट गुंफण असलेलं हे मंदिर. या मंदिराची अवस्था काय दिसते आपल्याला पहा. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडून 12 कोटीचा निधी मंजूर झाला. निधी मंजूर प्राप्त नाशिकला मिळाला सुद्धा. खासदार हेमंत गोडसे यांनी एप्रिल महिन्यात 2018ला वाजत गाजत जीर्णोद्धार या ठिकाणी केला. आदित्य ठाकरे यांच्या हातून हा खरं तर भूमिपूजन सुरुवात झालं. पण त्याच्यानंतर मात्र मंदिराचं काम फक्त आणि फक्त रखडलेलं आहे. आपण बघतोय की रानवेली, झाडं यांनी अक्षरशः या मंदिराच्या ज्या चिरा आहेत त्या चिरातनं त्या बाहेर येत आहेत. ज्या ठिकाणी मंदिराचं काम सुरू केलं जात आहे, दगडं काढली जात आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूला या पुन्हा रानवेली आणखीन दगडांनी या चिरा हताहत करतायत, नष्ट करतायत. पुरातन प्राचीन मंदिरं खरं तर आपला हा ठेवा. नाशिक शहरातलं सुंदर नारायण गोदा तीरावर असलेलं हे मंदिर, सूर्यप्रकाशाची पहिली किरण या मंदिराच्या गाभारात येते आणि त्या गाभारात येणाऱ्या पहिल्या तिरपीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून इथे अक्षरशः रांगा लागतात. असं हे प्राचीन पुरातन मंदिर. त्याची काय अवस्था काय आहे ते पहा. सरकारी अनास्थेचा फटका कसा बसतो, सरकारी अनास्था दुरावस्था कशी तयार करते की घोषणा केल्या, कितीही घोषणा केल्या, निधी मंजूर केला तरी प्रत्यक्षात कृती कशा प्रकारची स्लो असू शकते याचं हे उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल. रेणुका, पुरातन मंदिरांची ही अवस्था की दुरावस्था
हा प्रश्न हा खरं तर त्या सगळ्यांनाच विचारणं आवश्यक आहे. रेणुका, अगदी खरं आहे प्रशांत. आपण बघतोय की प्रशांतने आता तिकडच्या एका प्रसिद्ध मंदिराविषयी माहिती दिली आणि त्याची सद्यस्थिती काय आहे याविषयी आता आपल्याला प्रशांत सांगतात. धन्यवाद प्रशांत, नाशिकमधून ही परिस्थिती आमच्यासमोर आणल्याबद्दल. आणि त्यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि इतरही बातम्यांसह आणि वृत्तमालिकेसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण जाणार आहोत बीड जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची साक्ष देणारं कंकालेश्वर मंदिर चालुक्य वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. पण या मंदिराच्या संवर्धनासाठी सरकारकडून अजूनही प्रयत्न होण्याची गरज आहे. 1000 वर्षांचा इतिहास आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं. या संदर्भात आपण थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता आपल्या सोबत आहेत. बीड शहरातले इतिहास संशोधक, त्याचबरोबर सामान्य नागरिकांशी देखील आम्ही त्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, पण खरंच जीर्णोद्धार होण्याची कुठल्या मंदिरांची परिस्थिती आणि ती किती गरजेची आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपण जाते. सुरेश आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, अशी किती मंदिरं बीडमध्ये आहेत आणि कशा रीतीने त्याचा जीर्णोद्धार होण्याची किती वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आहे? बीड जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर ऐतिहासिक नगरी आणि बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुकुंद राजांपासून आणि त्यापूर्वीच्या पासूनचा खूप मोठा वारसा आहे. यामध्ये कंकालेश्वर मंदिर हे 1100 वर्षाच्या अगोदरचा इतिहास असलेलं मंदिर आहे. चालुक्य शिल्पाचा खूप मोठा उत्तम नमुना आहे. हे मंदिर हे बेसाल्ट खडकामध्ये बनवलेलं आहे. मी त्याच मंदिरात हे आपण माझ्या पाठीमागे ते मंदिर पाहतोय. या मंदिरावरती जे शिल्प काढलेले आहेत ते सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विशेष म्हणजे इथं कुंड आहे, इथं पाणी कायमस्वरूपी असतं आणि या मंदिराचे आणखी काय वैशिष्ट्य आहेत. आपण माझ्यासोबत इतिहास संशोधक आहेत. सर, काय सांगाल या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे, काय इतिहास आहे, काय वेगळेपण आहे? कंकालेश्वर हे मंदिर सर्व अर्थानं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे विशेषतः हे मंदिर चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा याच्या कालखंडामध्ये हे 1000 ते 1100 वर्षापूर्वी उभारलेलं हे मंदिर आहे. जेव्हा चालुक्यांनी हा प्रदेश जिंकला तेव्हा त्यांच्या पत्नी केतला देवी आणि कमला देवी या ज्या होत्या तर त्यांच्या आग्रहाखातर हे मंदिर उभारलेलं आहे. त्या स्वतःही लढाईमध्ये सहभागी होत होत्या आणि त्यांची शिल्प म्हणजे लढणाऱ्या स्त्रियांची शिल्प हे या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. पण तसं म्हणजे कंकालेश्वरची अनेक वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ हे मंदिर उभारताना मला आश्चर्य वाटतं त्या सगळ्या स्थापत्यकाराचं आणि त्या कलावंतांचं किंवा त्या भूगोलशास्त्रज्ञांचं की त्यांनी हे कसं संशोधन केलं असेल की 70,000-2000 वर्ष या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सातत्यानं आहे. म्हणजे एकतर या मंदिराचं वैशिष्ट्य असं की त्यांनी निवडलेली जागा, त्याच्याशिवाय या मंदिराचा चलनन्यास, त्याच्यानंतर या मंदिराचं जे स्थापत्य आहे, त्याच्यानंतर या मंदिरावरल्या ज्या मूर्ती आहेत, या मंदिराचे जे स्तंभ आहे, या मंदिराचा जे घुमट आहे, एकूणच या मंदिराचं जे रेखीव आणि देखीव जे पण आहे ही याचे अनेक वैशिष्ट्य आपल्याला सगळ्याला सांगतात. संवर्धनासाठी इथं काय प्रयत्न केला जातो का? यासाठी आता काय करणं गरजेचं आहे? मला असं वाटतं संवर्धनाच्या संदर्भामध्ये ही परिस्थिती फारशी सध्या वर्तमान परिस्थिती फारशी समाधानकारक आहे असं मला वाटत नाही. तर यासाठी संवर्धनाचा खूप मोठा प्रयत्न, याच्या विकासाचा एक प्रयत्न आपल्याला करण्याची खूप चांगली संधी या मंदिराच्या निमित्तानं आहे. खरं म्हणजे कंकालेश्वर मंदिर हे मराठवाड्यातलं असं एकमेव जलमंदिर आहे. त्याच्या चारही बाजूला पाणी आहे आणि मध्ये मंदिर हे उभं आहे. त्याचा आकार सुद्धा तारा माशासारखा दिसतो. हा, या मंदिराचा आकार हा स्टारफिश जो आहे त्याप्रमाणे आहे. पण त्याचं कारण काय? कारण हे चारही बाजूला पाणी आहे आणि मध्ये हा स्टारफिश आहे, हा तारा मासा आहे. तर मी हे म्हणत होतो की खरं म्हणजे हे मंदिर याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये अनेक मंदिर आहेत. मला तर सगळ्यात अगोदर या वर्तमान ठाकरे सरकारचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी हा विचार केला की हा इतिहास आणि ही संस्कृती आपण जपली पाहिजे. पण मूळ प्रश्न आहे की का जपली पाहिजे? त्याचं मुख्य कारण असं आहे की जर हा इतिहास आम्ही जपला नाही, ही आम्ही कलात्मक संस्कृती आम्ही जपली नाही, तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीला आमचा इतिहास नाही कळणार. या मंदिराची आज काय परिस्थिती, कशा पद्धतीने आहे? सध्या हे जे मंदिर आहे हे मंदिर जवळ म्हणजे देवगिरीवर जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीनं आक्रमण केलं त्याच्यानंतर 17 सप्टेंबर 1948 ज्या दिवशी हे हैदराबाद संस्थान मुक्त झालं तोपर्यंत म्हणजे जवळपास 550 वर्ष हे मंदिर जे आहे तर हे परधर्मीयांच्या ताब्यामध्ये होतं. तर त्याच्यामुळे या मंदिराची जी शिल्प आहेत ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहेत. परंतु या ठिकाणी हे एकमेव असं मंदिर तुम्हाला मराठवाड्यातलं दिसेल
ज्याच्यावरलं एकही शिल्प इथे पूर्ण अवस्थेत नाही, ते भंग झालेली आहेत. खूप ऐतिहासिक मोठा वारसा आहे. मात्र हे मंदिर संवर्धनासाठी या अगोदर कुणी काही हे केलेलं आहे का, काय सांगाल? यापूर्वी या मंदिरामध्ये किंवा या परिसरामध्ये असं कुठलेही विकास कामं वगैरे काही असेल का करता येत नाही ते विकास कामं? याचं कारण एक आहे की हा जो भाग आहे मंदिर किंवा ट्रस्ट असेल, हा आहे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत. आणि जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीला जर निधी द्यायचा असेल तर त्याला आधी पुरातत्व विभागाची मंजुरी घ्यावी लागते. मला असं वाटतं की राज्य शासनाने या कायद्यातच अशी थोडासा रेणुका हा महत्वाचा मुद्दा आहे. रेणुका हा महत्वाचा मुद्दा आहे. अगदी काय केलं पाहिजे राज्य सरकारने? यासाठी एकच आहे की मंदिरांसाठी निधी देताना जो खासदार असेल किंवा आमदार असेल किंवा काही असेल की त्यांना थेट निधी देण्याचे अधिकार असावेत. पुरातत्व संशोधन विभागाकडे हा विषय असल्या कारणाने निधी देता येत नाही. मात्र अशाच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये आणखी किती ठिकाणं आहेत त्या ठिकाणची अशी अवस्था आहे? मुळात सर्वप्रथम राज्य सरकारचे आभार मानतो. पण ज्याप्रमाणे राज्य सरकारने मंदिरासाठी निधी उपलब्ध केला त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्यामध्ये 350 किल्ले निर्माण केले आहेत, या किल्ल्यासाठी सुद्धा राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये धारूर या ठिकाणी ऐतिहासिक असा किल्ला आहे. 7 कोटी रुपये त्या किल्ल्यासाठी निधी आलता, पण 2 वर्षापूर्वी बांधलेली भिंत सुद्धा कोसळली आहे. मुळात निधी देत असताना निधीचा संकल्प आणि निधीची क्वालिटी, म्हणजे बांधकाम ज्यावेळेस जे 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आज जशाल तसं उभं आहे आणि 2-5 वर्षापूर्वी बांधलेल्या राज्य सरकारच्या निधीतून भिंती जर पडत असतात तर कुठं त्या निधीचा सुद्धा चांगल्या पद्धतीने हे होत आहे कारण हे सुद्धा राज्य सरकारचं काम आहे. आज तुमची श्रद्धा आहे, इथं काय व्यवस्था मिळतात तुम्हाला? या ठिकाणी या मंदिरामध्ये हे भोळ दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तयाना बाधे कोदक राम. या ठिकाणी असा विषय आहे, या ठिकाणी आल्यानंतर जो मंदिर परिसर आहे तो हे जे भोळ दैवत आहे त्याचं या परिसराचं काम देखील हे भोळच झालेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर विशेष या ठिकाणी जी शांती लाभते ती शांती इथलची कामं रखडलेली आहेत. मी शेवटी पुन्हा एकदा इतिहास संशोधकाकडे जाणार आहे. यासाठी राज्य सरकारनं आता कसा आराखडा तयार करणं गरजेचं आहे? बीड जिल्ह्यामध्ये असे किती मंदिर आहेत, ते ऐतिहासिक वास्तू आहे, ती जपण्यासाठी काम करणं महत्वाचं आहे? सुरेशजी, सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे आणि माझी विनंती आहे राज्य सरकारला की याच्याकडे आपण लक्ष द्यावं. निधी अशा मंदिरांना देताना याचा त्या मंदिराचा कालावधी ठरवला गेला पाहिजे. कारण मी असं पाहतो की अगदी 60-70 वर्षापूर्वी जी मंदिरं उभारलेली आहेत त्यांना राज्य शासनानं यापूर्वी कोट्यावधी रुपये दिलेले आहेत आणि जी मंदिरं हजारो वर्ष जुनी आहेत त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे कोणत्या मंदिराला आणि कोणत्या यांना तुम्ही निधी देणार आहात ह्याचा एक नियम तयार करण्याची आवश्यकता. इथं लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष आहे याच्याकडे. मला स्वतःला असं वाटतं की मंदिरांच्या संवर्धनातनं आणि इतिहासाच्या संवर्धनातून मतं मिळत नसतात. त्याच्यामुळे मतं ज्याच्यातनं मिळतात त्याच्याकडे जास्त लक्ष या राजकीय लोकांचं असतं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे राजकीय इच्छाशक्ती नसणं हे सुद्धा आमच्या इतिहास आणि आमच्या संस्कृतीच्या वर झालेलं दुर्लक्ष जे आहे त्याचं मुख्य कारण आहे. तर मी हे म्हणत होतो की त्याच्यामुळं हा ठरवलं गेलं पाहिजे की कोणत्या मंदिराला आणि त्याचा कार्यकाल आणि त्याचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व काय आहे. अशी जी मंदिर आहेत यांनाच राज्य सरकारनं मदत केली पाहिजे. आपण पाहतोय बीड मधले हे इतिहास संशोधक आणि कंकालेश्वर मंदिराच्या संदर्भामध्ये बोलणारी सगळी माणसं आहेत. राज्य सरकारने निर्णय घेतला तो चांगला आहे. मात्र जी जुनी मंदिरं आहेत सुरेशकडे आपण पुन्हा एकदा जातो. त्याचा आवाज नीट पोहोचत नसला तरी त्यांच्या सोबत जे मान्यवर होते त्यांचं एवढंच म्हणणं आहे की कुठल्या मंदिरांना किती कालावधी निश्चित करा आणि त्या दरम्यान ते काम पूर्ण झालं पाहिजे याचा फॉलोअप नक्की घ्या. आणि त्यांनी असं देखील म्हटलंय की संवर्धनातून तुम्हाला काही राजकीय मतं मिळणार नाहीत, त्यामुळे कोणत्या मंदिरांचा जीर्णोद्धार तुम्ही करणार आहात हे देखील स्पष्ट करा. ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे हे देखील त्यांनी अधोरेखित केलं. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे कुठलाही निधी इतक्या मोठ्या प्रमाणावर जर दिला जात असेल तर पुरातत्व खात्याकडे आधी जावं लागतं. या सगळ्याची शहानिशा केल्यानंतरच याची अंमलबजावणी व्हावी अशी देखील मागणी बीड मधल्या या सगळ्या मान्यवरांनी केली. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.